मित्रांनो नमस्कार, मी श्रीधर ढगे, ओटीटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्याला माहितच आहे की गेल्या आठवडाभरापासून खामगावमध्ये थंडीचा कहर जरा जास्तच वाढलेला आहे। मात्र या थंडीतही राजकीय वातावरण मात्र गरमागरम आहे। प्रभागात राजकीय पक्षांच्या बैठकी सुरू आहेत आणि निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता खामगावचा नगराध्यक्ष कोण असणार आणि खामगावच्या नगराध्यक्ष पदासाठी कोणाकोणात लढत होणार आहे हे विषय सुद्धा शहरात चर्चेला जात आहेत। आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। मात्र त्यापूर्वी माझी एक आपल्याला विनंती आहे की आपण आमचे चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक कालखंडात सर्व अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि हे अपडेट आणि महत्वाची आणि सत्य माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आमचे चॅनल आता सबस्क्राइब करा। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की खामगावमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे आणि जवळपास ही तिरंगी लढत आता निश्चितच झालेली आहे। त्यामध्ये काँग्रेस पक्षाने आधीच आपले उमेदवार निश्चित केलेले आहेत। किशोर आप्पा भोसले यांच्या सुविद्य पत्नी स्मिताताई भोसले या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि किशोर आप्पा यांच्या उमेदवारीने कुठेतरी दिग्गजांना फार मोठा पेच पडला असल्याचं चित्र सध्या तरी खामगावात पाहायला मिळत आहे। काँग्रेसला ही राणा दिलीप कुमार साळुंखे नसताना पहिली जरी निवडणूक असली तरी काँग्रेसने जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे तो अत्यंत जनसंपर्क असलेला आणि तगडा उमेदवार मानला जात आहे। त्यामुळे किशोरप्पांसमोर कुणाला उभं करायचं हा मोठा प्रश्न आता भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाची काँग्रेस असो यांच्याकडे आहे। तर आता किशोरप्पा यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे जी 12 नावं आली होती त्यापैकी आता 9 नावापर्यंत कुठेतरी शॉर्टिंग झालेली आहे। त्यामध्ये काही महत्वाची नावं आहेत, जिल्हा सरचिटणीस अमोल अंधारे, तसेच मुन्ना पुरवार, पवन गरड, महेंद्र रोणकार, शेखर पुरोहित ही महत्वाची नावे सध्या चर्चेत आहेत। यातून कुणाला उमेदवारी मिळते की आणखी नवा चेहरा समोर येतो, कारण भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा निर्णय हा सर्वस्वी जे आहे आकाश फुंडकर घेणार आहेत। आणि आकाश फुंडकरांनी आम्हाला बोलताना सांगितलं की खामगावात मी जो काही नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट देईल, जसं भाऊसाहेब म्हणत होते विनिंग कॅन्डिडेट देईल, तसंच आकाश फुंडकरांनी सुद्धा सांगितलं आहे की मी जो कॅन्डिडेट देईल तो नगराध्यक्ष पदाचा विनिंग कॅन्डिडेट असेल। त्यामुळे किशोर आप्पा भोसले यांच्या समोर उमेदवारी देताना भारतीय जनता पार्टी बारकाईने विचार करत आहे, सर्व समीकरणांचा विचार केला जात आहे आणि त्यानंतरच नाव निश्चित होईल। आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित होईल अशी माहिती आहे। आणि हा उमेदवार कोण असेल हे सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू किंवा भारतीय जनता पार्टी स्वतः तसे डिक्लेअर करेलच। मात्र एक गोष्ट खरी आहे की सर्वसामान्य आणि तळागाळात काम करणाऱ्या किशोरप्पा भोसले यांनी याआधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असो संपूर्ण गावामध्ये चांगली एक आपली परिचय निर्माण केलेला आहे। तसेच त्यांचं जे वैयक्तिक कार्य आहे, सामाजिक कार्य आहे, आरोग्याच्या क्षेत्रात कार्य आहे, त्यामुळे किशोरप्पा भोसले यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे। त्यामुळे किशोरप्पा सारख्या सामान्य घरातल्या सामान्य कुटुंबातल्या गरीबाच्या पोराने आता एक मोठं आव्हान जे आहे हे सत्ताधारी पक्षांसमोर असो किंवा जे बलाढ्य पक्ष आहेत यांच्या समोर निर्माण केलेला आहे। निवडणुकीत पुढे काय होईल हे सांगता येत नाही, कारण लढत ही तुल्यबळच राहणार आहे। मात्र सध्याच्या घडीला किशोरप्पा हे कामाला लागले आहेत आणि गेल्या महिनाभरापासून ते डोअर टू डोअर प्रचार करताना दिसत आहेत। एक मल्लाचा मुलगा कुस्तीपटू आता या रणांगणात उतरला आहे आणि त्याला ही कुस्ती जिंकण्यासाठी काय काय हातखंडे आजमावे लागतात। समोर धनशक्ती आहे आणि या धनशक्ती समोर जनशक्तीचा हा लढा आहे। त्यामुळे किशोरप्पा भोसले यांना सुद्धा ताकदीने या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे। दुसरीकडे तिरंगी लढत जरी असली तरी वंचित कोणासोबत जाते हे अजून निश्चित नाही। काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे की वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आली पाहिजे। काँग्रेस सोबत जर वंचित बहुजन आघाडी गेली तर वंचित आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस असे 4 पक्ष मिळून एक मोठी ताकद निर्माण होईल आणि भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र अशी मोठी ताकद खामगावात आहे, नाकारून चालणार नाही। त्यांचे कामगार मंत्री आहेत, याआधी त्यांची सत्ता होती आणि भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ता वर्ग असो, मतदार वर्ग असो मोठ्या संख्येने आहे, कारण भारतीय जनता पार्टीला फक्त आता उमेदवार निश्चित करणं बाकी आहे। जर ताकदीचा उमेदवार दिला तो नक्कीच किशोरप्पांना सुद्धा चांगली फाईट देऊ शकतो। दुसरीकडे तिसऱ्या बाजूने जी आहे राणा दिलीप कुमार साळुंखे यांच्या नेतृत्वात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा मैदानात उतरणार आहे। आता त्यांचा उमेदवार कोण राहील हे अद्याप निश्चित नाही। मात्र तिरंगी लढतीमध्ये
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला भेटतो का, किंवा ही निवडणूक पक्षाकडे न पाहता व्यक्तींच्या नावानं जर झाली तर व्यक्ती म्हणून लोकांनी जर मतदान केलं तर कोणाच्या पारड्यात जास्त मतदान पडते, या सर्व गोष्टी निवडणूक निकालावर परिणाम करणार आहेत. त्यामुळे आपल्याला निश्चितच सर्वांचीच धगधग वाढवणारी ही निवडणूक आहे. निवडणूक कुणासाठी सोपी नाही आणि कुणासाठी कठीणही नाही, कारण तिन्ही जे आहेत उमेदवार हे प्रबळ राहणार आहेत. तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे अनुभवी आहेत आणि आपलाच नगराध्यक्ष झाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे आता आम्ही पाहतो गल्ली गल्लीमध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून सुद्धा रस्सीखेच सुरू आहे आणि त्यामुळे नगरसेवक पदाची उमेदवारी देताना सुद्धा खूप बारकाईने लक्ष पक्षांना द्यावं लागणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सत्ता मिळवताना आणि लोकांची नाराजी सांभाळून उमेदवार देताना फार विचार जो आहे तो करावा लागणार आहे. खरी प्रतीक्षा जर आहे ती तर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हेच पुढच्या लढतीचे चित्र ठरवणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेक नावं आहेत, मात्र आता जे राणा दिलीप कुमार सावंत ठरवतील हेच नाव फायनल राहील यात काही शंका नाही. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारते हे आपल्याला लवकरच कळणार आहे. तर या निवडणुकी संदर्भात आपल्या काही सूचना असल्यात, आपल्या काही मागण्या असल्यात, किंवा खामगावची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढली पाहिजे, किंवा भविष्यात विकासासाठी कोणते मुद्दे असले पाहिजेत आणि भूतकाळात ज्या काही घटना घडल्यात त्या निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणार आहेत का, हे सुद्धा एक आपण मत आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने अलीकडचा जर मुद्दा आहे तर हा अतिक्रमण हटाव कारवाईचा मुद्दा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा आधीच उचलून धरला आहे. या पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत आनंद गायगोड यांनी सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे आणि त्यांनी अतिक्रमण धारकांचं नेतृत्वच मनसेकडे घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांची नाराजी कुठेतरी सत्ताधारी पक्षाला भारी पडते का, किंवा त्यावर काही बी प्लॅन त्यांच्याकडे तयार आहे का, अतिक्रमण धारकांना काही ठोस आश्वासने दिल्या गेली आहेत का, या सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा आपल्याला करायची आहे. आणि दुसरीकडे काँग्रेसचा जो गठ्ठा मतदान आपण मानत असतो, एक पुरोगामी विचारधारा असो किंवा मुस्लिम बहुल भागात काँग्रेसला जास्त मतदान मिळतं, मात्र यावेळेस MIMचा उमेदवार राहतो का, आणि मुस्लिम समाजातून किती उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी कायम राहतात, मुस्लिम मतांचं किती विभाजन होते आणि उर्वरित मतदान कुणाकडे जातं, वंचितचे मतं कुणाच्या पारड्यात पडतात, असं सर्व काही एकदम नगराध्यक्ष पदाचं जे रणांगण आहे एकदम कठीण झालेलं आहे आणि सर्व तिन्ही पक्षांना चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि शेवटी कोणीतरी एकच निवडून येईल हे निश्चितच आहे. मात्र निवडणुकीत जय पराजय चालतच राहतो आणि आता आपण पाहूया कोणते कोणते नावं समोर येतात आणि कशा कशा लढती होतात. हे सर्व माहिती मी तुम्हाला देतच राहील. सध्या आपल्याकडे जेवढे अपडेट्स आहेत तेवढी माहिती तुम्हाला दिली. मी तुम्हाला आधीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडे डझनभर लोकांनी मुलाखती दिल्या होत्या, त्यापैकी शॉर्टिंग झालेली आहे. कदाचित अशी पण चर्चा आहे, आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत बळीराम वानखडे, त्यांनी काही दिवसांपूर्वी बातमी केली होती की लोकांची मागणी आहे की जास्तच जर लोक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असतील तर स्वतः आकाशदादा फुंडकर यांच्या घरातील सदस्याने निवडणूक लढवली पाहिजे. म्हणजे सागरदादा फुंडकर जे आहेत यांच्या सुविद्य पत्नींना सुद्धा रिंगणात उतरवण्याची भाजप ऐनवेळी तयारी करू शकते. दुसरीकडे अमोल अंधारे सारखा एक उमद नेतृत्व त्यांच्याकडे आहे. मुन्ना पुरवार सारखे अनुभवी लोक आहेत. शेखरदादा पुरोहित सारखे पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत. महेंद्रभाऊ रोहनकार जे आहेत ते सुद्धा आकाशदादा फुंडकर यांच्या निकटवर्ती यांच्या जवळच्या यादीत आहेत. दुसरे जे पवन गरड आहेत हे प्रामाणिक आणि सिन्सिअर आहेत भारतीय जनता पार्टी सोबत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना भारतीय जनता पार्टीला जी आहे ती मोठी कसरत करावी लागणार आहे आणि कुणाची नाराजी न घेता हा उमेदवार द्यावा लागणार आहे. कारण मी अगोदरही सांगितलं की किशोरप्पा हा गरीब घरातला जरी असला तरी तो सामान्यांचा फेस आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून असो, समाजकारणाच्या माध्यमातून असो, आरोग्याच्या माध्यमातून असो आणि अजातशत्रू असं व्यक्तिमत्व जर म्हटलं तर ते वावगं ठेवणार नाही. त्यामुळे किशोरप्पा यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भाजपाच्या उशिरापर्यंत बैठकी सुरू आहेत अशी सुद्धा माहिती आली आहे. आणि एका जबाबदार व्यक्तीने मला सांगितलं की किशोरप्पा यांना शह देण्यासाठी त्यांच्या संबंधातील किंवा तोडीतील बोबडे घराण्यातील सुद्धा एखादा उमेदवार पुढे येऊ शकतो. त्यामुळे खरोखर किशोर भोसले सारख्या सामान्य माणसाने दोन्ही दिग्गज नेत्यांपुढे आव्हान उभं केलं आहे हे नक्कीच आता मला ठामपणे सांगावं असं वाटतं. पण शेवटी निवडणुका आहेत,
त्यांची मेहनत आहे. उद्या मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतील आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे तर मी नाही सांगू शकत आहे, तुम्ही नाही सांगू शकत. पण लढाई जी आहे तिरंगी आहे आणि रंगतदान होणार आहे. त्यामुळे तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सत्य, वस्तुनिष्ठ आणि खऱ्या बातम्या मिळत राहतील. आपल्या खामगावातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, राज्यातील घडामोडी, दिल्ली पर्यंतच्या घडामोडी आणि जे काही वेगवेगळे विषय आहेत जे सोशल मीडियावर येतात आणि त्यातून लोकांमध्ये काहीतरी संभ्रम निर्माण होतो, तो संभ्रम सुद्धा आम्ही ओटीटीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपली पुरवणी मी थोडस एका सेकंदासाठी विषयांतर करतो. आता 3 दिवसा अगोदर मोठमोठ्या माध्यमांनी बातमी दाखवली की सिने अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालं आणि धर्मेंद्र सध्या घरात बसून टीव्ही पाहत आहेत. म्हणजे ज्या टीव्हीवर त्यांच्या मृत्यूची बातमी आली तेच सध्या त्या टीव्ही पाहत आहेत. माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर येणाऱ्या बातम्यांवर तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे कोणतं तरी एक विश्वासार्ह माध्यम, आपल्या ओळखीचा माणूस जर कॅमेरावर बोलतोय तो सत्य बोलत असतो. त्यामुळे तुम्ही ओटीटी न्यूज सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की आम्ही तुम्हाला सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या देऊ. ते हायपर लोकल असो, म्हणजे खामगाव असो, खामगाव ग्रामीण असो, दिल्लीच्या असो की गल्लीच्या असो, सत्य बातम्या तुम्हाला देऊ. 3 आठवड्यापूर्वी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे मुंबईच्या ब्रिज कांडी रुग्णालयात दाखल केलं होतं. नंतर त्यांना निमोनिया निघाला आणि काही दिवसांनी माध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातम्या चालवल्या. त्यांच्या प्रॉपर्टीवर वाद असल्यामुळे त्यांचे मृत्यू जाहीर केला जात नाही असं सांगितलं गेलं. कुठेतरी मग ईशा देओल यांना पुढे येऊन सांगायला लागलं की माध्यम आमची बदनामी करत आहेत. आणि नंतर मग 12 तारखेला धर्मेंद्र यांना दवाखान्यातून सुट्टी झाली. काल त्यांनी एक लाईव्ह व्हिडिओ केला. तर एवढ्या मोठ्या अभिनेत्याबद्दल, जो आपल्या भारत देशाची शान आहे, अशा नेत्याबद्दल, अभिनेत्याबद्दल जर चुकीच्या बातम्या येत असतील तर स्थानिक पातळीवर सुद्धा चुकीचे संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ हे नक्की पसरवले जातात आणि खोटे नेरेटिव्ह हे निवडणुकीच्या काळात भयानक पसरवले जात असतात. त्यामुळे कोणतं तरी सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून येणारी बातमी ही खरी नसते. ते व्हिडिओ शेअर करू नका, ते व्हिडिओ पाहू नका. कोणतं तरी एक ऑथेंटिक आणि अधिकृत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्यांचा ग्रुप जॉईन करा. मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवर जर तुम्ही हाय पाठवलं तर आम्ही तुमचा नंबर आमच्या ग्रुपला ऍड करू. आता या स्क्रीनवर खाली जो नंबर प्ले होत आहे या नंबरवर तुम्ही हाय नावाचा मेसेज पाठवा किंवा हा नंबर तुमचा जर व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्याला जॉईन करा. म्हणजे तुम्हाला ओटीटीच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीच्या बातम्या ह्या वस्तुनिष्ठ खऱ्या देण्याचा प्रयत्न मी करेल हे सांगतो. आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या विषयावर येऊया. खामगावात तिरंगी लढत आहे. तिरंगी लढतीमध्ये एक उमेदवार फायनल झालेले आहेत, काँग्रेसचे किशोरप्पा भोसले यांच्या पत्नी स्मिताताई भोसले. उर्वरित जे आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे 2 उमेदवार कोण राहतात, वंचितची भूमिका काय राहते, 2 ते 3 छोटे छोटे पक्ष आहेत, यांचं सुद्धा इथं म्हणजे काहीतरी योगदान आहे, त्यांचं सुद्धा काम आहे. त्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, प्रहार संघटना असो, MIM असो, यांचे थोडे थोडे मतं जरी असले तरी हे मतं निकालावर परिणामकारक ठरणार आहेत. त्यामुळे या सर्वांशीच आम्ही बोलणार आहोत, सर्वांच्या मुलाखती घेणार आहोत. ज्यांना स्वतःहून काही आपली मुलाखत द्यायची असेल, सामान्य नागरिकांना जरी आमच्या कॅमेरावर बोलायचं असेल किंवा कुणी नगरसेवक पदाचा इच्छुक असेल, कुणी नगराध्यक्ष पदाचा इच्छुक असेल, त्याला जर आपली मुलाखत द्यायची असेल, आपलं म्हणणं मांडायचं असेल तर आम्ही खामगावच्या 1 लाख जनतेपर्यंत तुमचं म्हणणं मोफत नेऊ. कोणतेही शुल्क आम्ही आकारणार नाही. फक्त एकच अट आहे की आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्ही जे व्हिडिओ टाकतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पाहत राहा ओटीटी न्यूज. मी श्रीधर ढगे आपली रजा घेतो. सायंकाळी किंवा रात्री 9 वाजता पुन्हा भेटू एका परफेक्ट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.